सगळ्याच बायकांची डब्बे करण्याची दररोज जशी घाई असते तशी आमची सुद्धा असते आणि डब्बे करण्याच्या नादात नाश्ता करायला कमी वेळ असतो. त्यामुळं रोज काहीतरी शिरा उपीट पोहे असाच नाश्ता केला जातो. रविवारी मात्र इडली आप्पे पोहे आंबोळी मिसळ किंवा पावभाजी यापैकी काहीतरी नाश्ता आम्ही करतो. आणि दररोज तेच तेच पदार्थ खाऊन खाऊन कंटाळा येतो खाणाऱ्याला पण आणि करणाऱ्याला पण. म्हणून मी रात्री काय केलं तर तांदूळ भिजत घातले होते. सकाळी उठून ते बारीक मिक्सरला वाटून घेतले आणि त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं आणि पाणी घातलं, चांगलं मिक्स केलं आणि अशा पद्धतीनं पातळ असं त्याचं मिश्रण तयार केलं. आंबोळीचा तवा घेतला, त्याला तेल लावलं आणि त्याच्यावरती अशा पद्धतीने हे मिश्रण घातलेलं आहे. वरून थोडंसं तेल घालायचं किंवा तूप घालायचं आणि झाकण ठेवायचं 2-3 मिनिटासाठी. नंतर झाकण काढून तुम्ही बघू शकता की एकदम मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असे आपले घावन तयार झालेले आहेत. चवीला एकदम छान लागतात. चपाती किंवा भाकरी नसली तरी सुद्धा चालू शकतं असा पोटभरीचा हा नाश्ता आहे आणि भाकरी चपातीला उत्तम पर्याय आहे. चटणी सोबत, बटाट्याच्या भाजी सोबत किंवा दुसऱ्या कोणत्याही भाजी सोबत चवीला एकदम भन्नाट लागतो. हलका फुलका आणि पोटभरीचा असा हा नाश्ता नक्की करून बघा. फक्त एकाच साहित्यामध्ये होतो, त्यामुळे नक्की करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय.